नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता आज आहे गुरुवार, तर आज आहे श्री रामनवमी. रामनवमी असल्यामुळे भगवान रामाच्या जन्माचा उत्सव सगळीकडे मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. म्हणून मग आपल्याला आपल्या घरी पण, तुमच्याकडे पण श्रीरामाची मूर्ती असेल तर तुम्ही मग त्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे, फुलं वगैरे अर्पण करायचं आहे आणि त्यातल्या त्यात तुळशीपत्र आवर्जून अर्पण करायचं आहे. कारण की भगवान राम जे आहेत तर ते विष्णूंचे अवतार मानले जातात. त्यामुळे मग आपल्याला तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय होतं आहे, हे तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे मग तुळशीपत्र पण अर्पण करायचं आहे. आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता जर तुमच्याकडे भगवान रामाची मूर्ती नसेल तर तुमच्याकडे मग बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीवरती पण तुळशीपत्र जे आहे तर ते अर्पण करू शकता आणि अभिषेक घालू शकता. त्यानंतर मग काय करायचं आहे की आपण ज्यावेळेस सकाळी लवकर उठल्यानंतर घरामध्ये म्हणा किंवा घराच्या बाहेर जे पाणी वगैरे शिंपडत असतो त्यावेळेस काय करायचं आहे, उंबरट्यावरती आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळद टाकायचं आहे. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते. त्यामुळे मग त्यात हळद टाकून ते पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे. आता हे जे पाणी आहे तर ते हळद आणि त्यामध्ये काय करायचं आहे, दूध टाकून, आता आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्यावेळेस आपण स्नान करत असतो त्यावेळेस त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि दूध टाकून मग आपल्याला काय करायचं आहे, त्याची पेस्ट आपल्याला घरातील प्रत्येक व्यक्तीने अंगाला लावायची आहे. आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि आवळ्याचा रस किंवा तुम्ही तुळशीचे पानही टाकू शकता. त्याचप्रमाणे काळे तीळ जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही काळे तीळ पण टाकून मग स्नान करायचं आहे. यामुळे काय होतं की घरातील पितृदोष असेल तर तो नष्ट होतो. घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीचं आजार पण दूर होतं. म्हणून मग अशा ज्या ह्या वस्तू आहेत तर त्या विशेष दिवस असेल, कारण की गुरुवार असल्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी इतर पण सेवा करत असतो. त्याचप्रमाणे आपल्याला आपला गुरुग्रह पण बळकट व्हावा म्हणून आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे तुमच्याकडे जरी इतर कोणत्याच वस्तू नसेल तर गंगाजल असेल पण तुम्ही गंगाजल आवर्जून टाकायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे. हर हर गंगे असा मंत्र म्हणत मग आपल्याला स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे श्रीरामनवमी असल्यामुळे काळा रंग चुकूनही परिधान केला जात नाही. त्यामुळे तुम्ही पण तुमच्या इकडे काळा रंग परिधान करू नका. आणि रामरक्षा स्तोत्र पठण करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. तर बरेच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये म्हणा सतत एखाद्या व्यक्तीवरती काही ना काही संकटे येत असतात. त्यावेळेस आपण बऱ्याच सेवा उपाय करत असतो. म्हणून मग आपल्या घरातील विघ्न संकटे दूर व्हावे म्हणून श्रीरामनवमीचा उत्सव असल्यामुळे संध्याकाळी म्हणा किंवा तुम्हाला दिवसभरातून शक्य होत असेल तर त्यावेळेस मग आपण रामाचा जो मंत्र आहे, श्रीराम स्तोत्र म्हणा किंवा रामरक्षा स्तोत्र, हे जे मंत्र आहेत ते तर आपण म्हणतच असतो. पण रात्री झोपताना फक्त आपल्याला 7 वेळा एक मंत्र म्हणायचा आहे. तर हा मंत्र म्हणत असताना आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरातील काही विघ्न असतील, संकटे असतील तर ते दूरच होत असतात. तर कोणता मंत्र आहे तीच माहिती आपण घेणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे रात्री झोपत असताना हा जो मंत्र आहे तर तो मंत्र म्हणायचा आहे. दिवसभर आपण ज्या सेवा पूजा करत असतो किंवा करायला शक्य झालं किंवा नाही झालं तरी हरकत नाही, पण हा मंत्र जो आहे तर तो मंत्र आवर्जून म्हणायचा आहे. कारण की जो मंत्र आपण म्हणणार आहोत तर त्या मंत्रामध्ये प्रचंड ताकद आहे. आपल्या जीवनातील जे पण काही दुःख आहे, अडचणी आहे तर ते भगवान श्रीराम दूर करत असतात. त्यामुळे आपल्याला हा मंत्र तुम्ही दररोज म्हटलात तरीही चालेल. आणि त्यातल्या त्यात रामनवमीच्या दिवशी जर आपण हा मंत्र म्हटला तर आपल्या घरातील ज्या समस्या आहेत तर त्या दूर होत असतात. आपल्या कुळदेवीचा जो मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे, ज्याला आपण नवारनाव मंत्र असेही म्हणत असतो. म्हणजेच की ओम क्लीम चामुंडाय विच्छे नमः हा जो मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम क्लीम चामुंडाय विच्छे नमः. आता हा मंत्र एखाद्याला म्हणणं खूप अवघड होईल, त्यामुळे मग मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र तुम्हाला देईन, त्यावेळेस तुम्ही हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. कारण की काय होतं, जर तुम्हाला हा मंत्र नाही म्हणता आला तरी तुम्ही गुगलवरती सर्च करू शकता, जेणेकरून म्हणजेच तुम्हाला हा मंत्र म्हणण्यासाठी सोपा जाईल.
त्यासाठी 9 मंत्र असं सर्च करायचं आहे. ओम हा क्लीम चामुंडाय विच्चे नम असा हा मंत्र आहे. तर हा जो मंत्र आहे तर आपल्याला म्हणायचा आहे. हा मंत्र म्हणून झाल्यानंतर त्यानंतरचा जो मंत्र आहे जय राम श्रीराम जय जय राम हा मंत्र आपल्याला आजच्या दिवशी तर आवर्जूनच म्हणायचा आहे. कारण की हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्या घरातील ज्या समस्या आहेत, जे पण काही संकटे आहेत, तर भगवान श्रीराम दूर करत असतात आणि भगवान श्रीरामाची कृपा आपल्यावरती राहावी म्हणून हा मंत्र तुम्ही संध्याकाळी 7 वेळा म्हणायचा आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की सगळ्यांकडून दिवसभर पूजा म्हणा किंवा कोणत्या सेवा करणं शक्य होत नाही प्रत्येकाला. म्हणून तुम्ही ही जी सेवा आहे, हा जो मंत्र आहे तर तो मंत्र रात्री झोपत असताना फक्त 7 वेळा म्हटलात तरीही चालेल. अकाली मृत्यूची भीती वाटत असेल किंवा मग झोप येत नसेल तर हा एक मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर तो म्हणजे असा आहे की कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत नाशाय गोविंदाय नमो. आता हा मंत्र पण खूप अवघड आहे म्हणण्यासाठी, पण हा मंत्र जो आहे तर तो म्हटल्यामुळे आपल्याला झोप चांगली लागते. आपली अडलेली कामे जे आहेत तर ते मार्गी लागतात. त्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश येते. आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. परत एक वेळा तुम्हाला मंत्र सांगते. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो. हा मंत्र पण तुम्ही मग गुगलवर सर्च करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, त्यावेळेस तुम्ही हा मंत्र बघून म्हणू शकता किंवा एखाद्या पेजवरती लिहून घेऊ शकता. हा पण मंत्र तुम्ही 7 वेळा म्हणायचा आहे. कारण की बऱ्याच वेळा काय होतं की घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असते की त्या व्यक्तीला अकाली मृत्यू येईल का या गोष्टीची सतत भीती वाटत असते किंवा घरात सतत त्या व्यक्तीला झोप येत नसते. त्यावेळेस मग खास त्या व्यक्तीनेच हा मंत्र म्हणायचा आहे. तर अशा पद्धतीचा जो हा मंत्र आहे तर यापैकी तुम्हाला हा जो शेवटचा सांगितला आहे हा मंत्र म्हणा किंवा मग जय राम श्रीराम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता किंवा मग तुम्ही 9 मंत्र जो आहे तर तो मंत्र म्हटलात तरीही चालेल. यापैकी तुम्हाला कोणताही एक जरी मंत्र म्हणणं शक्य झाले किंवा मग तुम्ही तिन्ही मंत्र म्हटलात तरीही हरकत नाही. त्याची जी सेवा आहे, तो जो मंत्र आहे तर तो आपल्याला विघ्न संकटे दूर करण्यासाठी मदत होत असते. तर मग कोणता मंत्र म्हणायचा आहे 7 वेळा आपल्याला रात्री झोपताना, तर ही तुम्हाला माहिती समजलीच असेल. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मग तुमच्या पण घरामध्ये जे पण काही विघ्न असतील, संकटे असतील ते दूर व्हावे असे तुम्हालाही वाटत असेल, तुमच्याकडून दिवसभर काही सेवा घडल्या नसेल किंवा कोणती पूजा श्रीरामाची झाली नसेल तुमच्याकडून, तर त्यावेळेस मग तुम्ही संध्याकाळी फक्त झोपत असताना 7 वेळा यापैकी कोणताही एक मंत्र म्हणू शकता, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण पूजेचं म्हणा किंवा संपूर्ण सेवा केल्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. कमेंटमध्ये श्रीराम हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.